नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप जास्त जिव्हाळ्याचा विषय घेऊन आलोय, तो म्हणजे शॉपिंग. आता जेव्हा पण आपण शॉपिंग करतो, जसं की आपला फोन, लॅपटॉप, घरातले काहीतरी अप्लायन्सेस असेल, कॅमेरा असेल, ह्या सगळ्या गोष्टी खरेदी करताना आपल्याला एक आयडिया असते की माझा जो फोन आहे तो थोडासा खराब व्हायला लागलाय, मला नवीन फोनची गरज आहे किंवा मला एका लॅपटॉपची गरज आहे किंवा मला एक कॅमेरा घ्यायचा आहे, मला घरामध्ये एसी किंवा कूलर किंवा फ्रीज काहीतरी घ्यायचं आहे. असं कधी नाही होत की आपल्याला अचानक डोक्यात येतं की यार मला फोन घ्यायचा आहे. असं जेव्हा होतं तेव्हा आपल्याला एक प्लॅनिंग करणं गरजेचं असतं आणि जेव्हा आपल्या डोक्यामध्ये तेव्हाच विचार येतो आणि तेव्हा आपण खरेदी करत जातो, तेव्हा आपल्याकडे जर का सेव्हिंग नसेल तर आपण एकाच ऑप्शन करत असतो, म्हणजे नो कॉस्ट EMI. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक गोष्ट डिस्कस करूया की नो कॉस्ट EMI घेण्यामागचे आपल्याला तोटे काय होतात आणि त्यावरती बेटर ऑप्शन जो आहे, जे SIP आहे, त्याच्यावरती काय फायदे होतात. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, ज्यातून मी तुम्हाला खूप जास्त गोष्टी शिकवेल. तर ह्या व्हिडिओमध्ये अजून एक गोष्ट मी सांगणार आहे, ते म्हणजे ह्या दिवाळीच्या सेलमध्ये मी पण बऱ्याचशा गोष्टी खरेदी केल्या. त्यावेळेस मी काय केलं, मी EMI केला, मी SIP केला का मी अजून काही ट्रिक वापरली ज्यामुळे मला जास्त अजून फायदा झाला. ही गोष्ट मी व्हिडिओच्या शेवटी सांगेन, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. समजा तुम्ही ठरवलं की मला एक फोन खरेदी करायचा 30,000चा आणि तुम्ही ठरवलं की आपण एक EMI करूया. EMI केला तुम्ही समजा 1 वर्षाचा आणि तुम्ही ठरवलं की आता हे EMI केलाय, 30,000चा फोन आहे, आपल्याला काय जास्त EMI पडणार नाही, आपण घेऊन टाकूया. आता ह्याच्यामध्ये 30,000मध्ये आपण जेव्हा EMI केला, आपल्याला किती खर्च येतात ते बघूया. पहिलं म्हणजे तुमची प्रोसेसिंग फी, जी 500 ते 1,500च्या आसपास असते. दुसरं म्हणजे तुमचा इंटरेस्ट. आता फोनचा इंटरेस्ट ते 14 ते 18% पर्यंत असतो. आपण ह्या कॅल्क्युलेशनसाठी 14% पकडून चालूया. 14% म्हणजे तुम्हाला 4,200 रुपये एक्स्ट्रा पे करायला लागणार. त्यासोबतच तुम्हाला प्रोसेसिंग फी तर झालीच, त्यासोबतच तुम्हाला हिडन चार्जेस पण पे करायला लागतात, जे 500 ते 1,500च्या आसपास असतात. आणि वरती अजून क्रेडिट कार्ड कंपनीने काही लावले चार्जेस तर ते वेगळेच. आता हा फोन तुमचा जो 30,000चा होता, तो तुम्ही वर्षाच्या शेवटीपर्यंत पे करून इंटरेस्ट आणि सगळे चार्जेस पकडून 35 ते 36,000पर्यंत पडतो. आता ह्याच्या जागी जेव्हा आपण ठरवतो की मला एक नवीन फोन घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही एक SIP सुरू करता, समजा तुम्हाला एक 6 महिन्यानंतर फोन घ्यायचा. आत्ताचा फोन आहे, ठीकठाक चालतोय, 6 महिने मी कशा तरी काढेन. आता ते 6 महिन्यासाठी तुम्ही एक SIP चालू केला 5,000 आणि SIP करताना अशा गोष्टीमध्ये करायचं जिथे तुम्हाला शुअर शॉर्ट रिटर्न मिळतील, म्हणजे जसं की डेट फंड असेल किंवा एखादं लिक्विड फंड असेल. हे जे पैसे आपण SIP मध्ये टाकतो, हे अशा वॉलाटाईल गोष्टीमध्ये नाही टाकायचं जिथं ते पैसे कमी जास्त होत राहतील. अशामध्ये टाकायचे जिथे जास्त वॉलाटिलिटी नसेल आणि शुअर शॉर्ट रिटर्न मिळतील. बेटर ऑप्शन तुम्ही FD किंवा RD सुद्धा करू शकता. आता हे पैसे तुम्ही टाकले, SIP केला किंवा RD केली, त्याच्यामध्ये तुम्हाला 1,000 रुपये तरी इंटरेस्ट सहज मिळून जाईल. आता तुम्ही 6 महिने कशा तरी काढले, तुम्ही 30,000 रुपये कमवले, त्याच्यावरती तुम्हाला 1,000 रुपये एक्स्ट्रा मिळाले, म्हणजे 30,000च्या वरती तुम्हाला 31,000 मिळाले. आणि तुम्ही फोन जेव्हा खरेदी करता त्यावेळेस तुम्हाला कोणतेही चार्जेस द्यायची गरज नाही. म्हणजे चांगली गोष्ट आहे ना. जर का तुम्ही एखादी गोष्ट खरेदी करण्याआधी जर का ऑन द स्पॉट ठरवलं की मला घ्यायची आहे, त्यापेक्षा जर का तुम्ही थोडंसं वेट केलं, थोडासा पेशन्स ठेवला, एक SIP केला आणि त्यातून तुम्ही पैसे तर कमवताय, त्यासोबतच तुमचा फोन पण मिळून जातो, तर हा EMI पेक्षा SIP हा खूप जास्त चांगला ऑप्शन आहे. फक्त तुम्हाला पेशन्स असणं गरजेचं आहे आणि तुम्ही इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनच्या मागं नाही लागलात. म्हणजे जर का तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजेच आहे आणि त्यासाठी तुम्ही लगेच मागं नाही लागला, तर तुम्हाला ह्या गोष्टी सहज मिळू शकतात, ते पण तुमचे फायनान्स सगळे सांभाळून. बरं, आता SIP केल्याचा फायदा काय होतो? एक तर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीची सवय लागते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा तुमचं SIP करताय, तुम्ही कोणत्याही बर्डनमध्ये नाही आहे. कारण की EMI मध्ये एक बर्डन असतं की मला हा हप्ता पे करायचाच आहे, मला काही ऑप्शन नाही. आणि जर का तुम्ही तो हप्ता पे नाही केला तर तुम्हाला सारखं ते एक मानसिक त्रास होत राहतो की माझं पेमेंट करायचं राहिलंय. पण जर काही SIP असेल तर तुम्हाला वाटतं की यार ठीक आहे, 6 महिन्यानंतर ही गोष्ट मला मिळणार आहे, मी माझं फुल पेमेंट करून घेणार आहे. आता आपण एक गोष्ट करून बघूया, एक कंपॅरिझन करून बघूया किंवा एक फायदे आणि तोटे काय असतात बघूया. जर का तुम्ही SIP केला आणि जर का तुम्ही EMI केला तर तुम्हाला प्रोसेसिंग फी, इंटरेस्ट, परत तुमचे काही हिडन चार्जेस असतील ते सगळे पे करावे लागतात. जर का तुम्ही SIP केला तर तुम्ही पैसे कमवता, हे एक्स्ट्रा पैसे देण्यापेक्षा. दुसरा पॉईंट काय आहे की EMI तुम्ही केल्यामुळे तुमचा एक सिबिल स्कोरवरती ते रिफ्लेक्ट होतं की तुमच्यावरती एक लोन चालू आहे. सेव्हिंग करत असल्यावरती तुम्हाला कॉन्फिडन्स मिळतो की मी सेव्हिंग करतोय. तिसरा पॉईंट काय आहे की EMI केल्यानंतर तुम्हाला एक बर्डन राहतं, मेंटल एक बर्डन राहतं की माझा एक EMI चालू आहे. जेव्हा तुम्ही SIP चालू करता त्यावेळेस जर का तुम्हाला काही इमर्जन्सी आली तर तुम्ही तो पैसा यूज करू शकता तुमच्या इमर्जन्सीसाठी SIP मधून काढून. ते एक तुम्हाला ॲडव्हान्टेज मिळतं. चौथा पॉईंट काय आहे की जेव्हा पण तुम्ही तुमचं EMI चालू असतो त्यातलं तुम्ही एखादा EMI मिस केला तर तुमचा सिबिल स्कोर खराब होऊ शकतो. पण जेव्हा तुम्ही सेव्हिंग करता त्यामध्ये तुम्हाला असं काही टेन्शन नाही, उलट तुम्ही जास्त पैसे कमवता. तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींवरून एक आयडिया आली असेल की तुमच्या EMI पेक्षा SIP करणं आणि थोडंसं एक पेशन्स ठेवणं ही चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे तुमचे पर्सनल फायनान्सेस खूप चांगले होऊ शकतात. आता एक गोष्ट जी मी सुरुवातीला म्हणलो होतो की मी जे खरेदी केले अप्लायन्सेस, त्याच्यासाठी मी SIP केला का EMI केला की मी दुसरा काही ऑप्शन यूज केला, तर मी याच्यासाठी 2 गोष्टी केल्या होत्या. पहिली गोष्ट म्हणजे
जे अप्लायन्स मला खरेदी करायचं होतं, तर हे अप्लायन्स खरेदी करण्यासाठी मी एक RD केली होती, म्हणजे रिकरिंग डिपॉझिट. ह्याच्यामध्ये काहीच रिस्क नसते. तुम्हाला शुअर शॉट जे पैसे आहेत ते माघारी मिळतात. त्यावरती जे फिक्स्ड इंटरेस्ट ठरलेला असतो तो पण तुम्हाला माघारी मिळतो. तर मी 6 महिन्यासाठी ते RD ओपन केलं. अकाउंटमधून ऑटोमॅटिकली पैसे कट होऊन RD मध्ये जात होते आणि 6 महिन्यानंतर मी त्यातून पैसे विथड्रॉ केले आणि ते अप्लायन्स मी खरेदी करणार त्यावेळेस मला एक ऑप्शन दिसला तिथं की जर का तुम्ही ह्याचं पेमेंट क्रेडिट कार्डवरून केलं तर तुम्हाला अजून जास्त डिस्काउंट मिळेल. तर ऑब्व्हियसली मी काय केलं की जेव्हा पण मी ते अप्लायन्स खरेदी करत होतो त्यावेळेस मला डिस्काउंट मिळाल्यामुळे मी ते क्रेडिट कार्डवरून पेमेंट केलं आणि त्याच क्षणी मी परत क्रेडिट कार्डमध्ये हे जे मी पैसे साठवले होते त्याचं पेमेंट करून टाकलं. त्यामुळे मला चांगला फायदा झाला. एकतर मी फुल पेमेंट पण केलं, मी क्रेडिट कार्ड पण वापरलं आणि त्यातून मला डिस्काउंट पण मिळाला. तर अशा पद्धतीने आपण जास्तीत जास्त पैसे आपले सेव्ह करू शकतो आणि ह्या गोष्टी आपण तेव्हाच करू शकतो जेव्हा आपल्याकडे ऑलरेडी पैसे असतात. त्यामुळे जेव्हा आपण खरेदी करणार असेल थोडंसं पेशन्स ठेवणं गरजेचं असतं. असं नाही की एखादा सेल लागला आहे खरेदी करूया, एखादं ऑफर चालू आहे खरेदी करूया. कारण की ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ज्यामध्ये आपल्याला प्रोसेसिंग फी, हिडन चार्जेस, इंटरेस्ट ह्या सगळ्या गोष्टी दिसून नाही येत, कारण आपल्याला फक्त ते प्रोडक्ट दिसत असतं डोळ्यासमोर. पण जर का थोडेसे पेशन्स ठेवले तर आपल्याला खूप जास्त गोष्टी चांगल्या मिळू शकतात आणि आपले पैसे खूप जास्त वाचू शकतात. जर का तुम्हाला या व्हिडिओमधून 4 गोष्टी चांगल्या कळल्या असतील तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, फॅमिलीसोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या गोष्टी कळतील. काही डाऊट असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे क्युरियस. बाय बाय.